तर राम मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या या कोजागिरी पौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये। चला तर बघूया आमची कोजागिरी पौर्णिमा कशी झालेली आहे। तर आमच्या सर्व सहकार्यांनी सुरुवात केली याला चूल ठेवण्यापासून। तर ही चूल आमच्यामध्ये सर्वात वरिष्ठ आमचे काका यांनी चूल पेटवून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली। चूल पेटो या ना पेटो, पण आपल्या गप्पा मात्र थांबल्या नाही पाहिजे, गप्पा करते राहू। तर याच्यानंतर मी आणि ते काका आम्ही फोडत आहे दुधाचे पॉकेट। त्या दुधाच्या पॉकेटमध्ये पाणी आहे की दूध एवढं पण समजत नाही, एवढं डेअरीवाल्याने पाणी टाकलेलं। हे शेवटचं दुधाचं पॉकेट टाकून आम्ही केलं आमच्या कार्यक्रमाला सुरुवात। तर बघूया आपण समोरचा ब्लॉग। पूर्ण दूध टाकायचं झाल्याच्या नंतर मी घेतली हातामध्ये चमची आणि त्या दुधामध्ये फिरवत होतो। आमची कोजागिरी करायची जागा होती आमच्याच गावातल्या संत सेवालाल महाराजांच्या मंदिराच्या या प्रांगणामध्ये। आम्ही किती मोठं झाले तरी चालेल, पण आम्ही लहान लेकरासारखी कामं करायचे काम कधीच सोडणार नाही। हे खात होते मनुका आणि हे आमचे काका मागत होते तंबाखू। त्यांनी घेतलाय तंबाखू तर लावलाय चुना। हे करत असताना आम्हाला वाजले होते रात्रीचे 11:30 आणि यांचं चालू होतं की भूत असते की नसते, यांच्या दोघांमध्ये यांच्या गप्पा पूर्ण होस तर आमचं झालं होतं इकडे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम आणि आमचं झालं होतं खवा आता तयार। आता वेळ आली होती यांना भोग लावून आपण बंजारा समाजामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रामराव महाराज यांच्या नावाचं भोग लावून त्या कार्यक्रमाला पूर्णविराम देतात आणि तिथून समोर आपला खाण्याचा कार्यक्रम चालू होत असतो। तर तुम्ही बघू शकता आमचं फायनली कसा झाला होता खवा, आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।